डिजिटल इंडिया आणि प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या आपल्या व्यवस्थेला लाजवणारी एक विदारक घटना पुन्हा एकदा समोर आलीय। रायगड जिल्ह्यातील माथेरानच्या डोंगरदऱ्यात वसलेल्या आदिवासी वाड्यांमधील संघर्ष संपायला तयार नाही। गेल्या वर्षी नदीपात्रातून अंत्ययात्रा नेण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाश झोतात आलेल्या उंबरणेवाडी, पिरकटवाडी आणि आरकसवाडीतील नागरिकांची पाषाण हृदयी व्यवस्थेशी असणारी लढाई आजही सुरूच आहे। रस्ता नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तब्बल 6 किलोमीटर झोळीतून वाहून नेण्याची दुर्दैवी वेळ तिच्या कुटुंबावर आली। निसर्गाच्या कुशीत आणि मोरबा धरणाच्या बुडीत क्षेत्राला खेटून असलेल्या या 3 वाड्यांमध्ये आज 97 कुटुंबांची 750हून अधिक लोकसंख्या राहते। शासनाच्या दप्तरी हे सगळे मतदार म्हणून नोंदवले गेले आहेत, पण जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांपासून मात्र ते आजही कोसो दूर आहेत। नमस्कार। आता जी तुम्ही बातमी बघणार आहात ती बघून तुम्हाला संताप येईल, चीड येईल, कारण मिसिंग लिंकसाठी 7000 कोटी खर्च होत असताना एखाद्या ठिकाणी रस्ता नसावा। खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडी गर्भवती स्त्रीला झोळीतून नेण्याची पाळी आली। कारण काय तर त्या ठिकाणी पक्का रस्ता नाही। जवळपास 6 किलोमीटरची पायपीट करून तिच्या कुटुंबाने तिला रुग्णालयापर्यंत नेली। त्यामुळे शासनाने आपण नक्की विकास कुठे करत आहोत, लोकप्रतिनिधींनी आपला पैसा नक्की कुठे खर्च होत आहे याचं एकदा ऑडिट करणं गरजेचं आहे। 2 दिवसांपूर्वी पिरकटवाडीतील एका गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या, मात्र वाडीपर्यंत पक्का रस्ताच नसल्याने कुटुंबाने तातडीने कापडाची झोळी तयार केली। माथेरानच्या डोंगरात कोसळणाऱ्या धोधो पावसात चिखल तुरवत या माऊलीला तब्बल 6 किलोमीटर दूर असलेल्या आंबेगावपर्यंत पायी आणण्यात आलं। तिथून पुढे वाहनाने तिला चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सुदैवाने या महिलेची सुखरूप प्रसूती झाली असली तरी त्या 6 किलोमीटरच्या प्रवासात मायलेकराच्या जीवाला असलेला धोका व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारा होता। नमस्कार, माझं नाव अनंत कमल पारखे, मी राहणारा उंबरवाडीत राहते। तर त्रास म्हणजे असा झाला की तिथं पोट प्राथमिक दुखत होतं, पण जास्त अंधारामुळे आम्हाला येणं शक्य नव्हतं आणि एखादा पाऊस परत सापाची पण भीती असते, कारण रोड पण प्रॉपर नाही आणि जी पायवाट आहे आमची आंबेवाडीकडून येताना, आता आम्ही सध्या तिकडनंच येतो, तर ती पण जास्त दुखून गेले। त्याच्यामुळे ते एक वासा घेतो आम्ही, डोळी म्हणतो आम्ही त्याला, तर ते त्याच्या साहाय्याने जर बांधलं तर ते खालीवर जागा असतं, त्या दगडाला पण लागतं, ते तिचं अंग दगडाला पण लागत होतं। तर हा त्रास आज मला झाला आहे। माझ्या आदिवासी बांधवांना होऊ नये म्हणून हे शासनाने दखल घ्यावी, कारण याच्या पुढं माझ्या आदिवासी बांधवांना त्रास होऊ नये याचं तातडीने काळजी घ्यावी आणि रोड्स या अशा सुविधा आहेत पाण्याच्या किंवा लाईट या लवकरच्या लवकर आमच्या गावापर्यंत पोहोचवावे हीच माझी विनंती आहे। पिढीजात शेती आणि पशुधनासाठी मुबलक चारा सोडून जाण्याची आमची इच्छा नाही, पण मोरबा धरणासाठी जमीन घेऊन नवी मुंबई महापालिकेने आमचं योग्य पुनर्वसन केलं तर आम्ही ही जागा सोडायला तयार आहोत। पूर्वीच्या विस्थापितांचे अजून हाल होत आहेत, मग आम्ही शासनाच्या भूलथापांना का बळी पडायचं? निवडणुका आल्या की आश्वासनं मिळतात, नंतर लोकप्रतिनिधी पाठ फिरवतात, असे येथील स्थानिक राजू उघडा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। धावरी नदीतून पिरकटवाडी आणि आरकसवाडीच्या मधून पाणी मोरबा धरणात जाऊन विसावतं। या धरणाने नवी मुंबईची तहान भागवली, पण धरणासाठी आपल्या जमिनी देणारे इथले भूमिपुत्र मात्र आजही हक्काच्या रस्ते, वीज आणि आरोग्यासाठी तहानलेले आहेत। दर निवडणुकीत नेत्यांकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जाते। मतदान संपलं की प्रशासन या वाड्यांकडे ढुंकूनही पाहत नाही, अशी संतप्त व्यथा येथील नागरिक मांडत आहेत। स्वातंत्र्याला इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही जर एका गरोदर माऊलीला झोळीतून 6 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असेल तर याहून मोठे दुर्दैव ते कोणते? केवळ मतदानापुरते आदिवासींचा वापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला या वाड्यांचा टाहो कधी ऐकू येणार, हाच खरा मोठा प्रश्न आहे। जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर। जनोदय।